बोधान मुखेड लातूर रोड रेल्वे मार्ग अखेर नकाशावर 2409 कोटींच्या बूस्टर डोसची गरज. आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उपस्थित केले अधिवेशनात प्रश्न. गत अनेक दशकांपासून केवळ कागदावरच राहिलेला बोधान नरसी नायगाव मुखेड जाम जळकोट ते लातूर रोड या नव्या लोहमार्गाचे स्वप्न साकार होणार आहे. हा प्रस्तावित रेल्वे मार्ग पहिल्यांदाच भारतीय रेल्वेच्या नकाशावर झळकला. मुखेडसह सांगवी, लादगा, जांब व जळकोट या भागांचं अधिकृत रेखांकन पूर्ण झालं असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. आता बूस्टर डोसची गरज आहे. हा रेल्वे मार्ग महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तीनही राज्यांना थेट जोडणारा ठरणार आहे. शिवाय देशातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या मुंबई व विशाखापट्टणम बंदराला हा मार्ग जोडणार असल्याने मराठवाड्यातील मागासलेल्या दुर्गम भागाच्या सर्वांगीण विकासाचा हा राजमार्ग ठरणार आहे. यामुळे औद्योगिक, व्यापारिक व कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. 2409 कोटींच्या निधीची गरज आणि तांत्रिक बाजू 135 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे प्रकल्पासाठी आणि भूसंपादनासाठी 2409 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी 732 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. हा रेल्वे मार्ग बोधन, बिलोली, नरसी, नायगाव, धामणगाव, मुखेड, सांगवी, लादगा, जळकोट, कुमठा आणि लातूर रोड असा असणार आहे. राजकीय पाठबळाची गरज. निधीसाठी पाठपुरावा हवाय. या रेल्वे मार्गासाठी 2016 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्राथमिक सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती. त्यासाठी 19 लाख रुपयांचा निधी दिला. आता हा मार्ग रेल्वेच्या अधिकृत नकाशावर आल्यामुळे प्रत्यक्ष कामालाही गती मिळेल अशी आशा पल्लवित झाली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.